सोबत आहेत काँग्रेसचे नेते अमित देशमुख. सर, काय सांगाल? मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडलाय. 2 ते 3 ठिकाणी पावसामुळे नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एका ठिकाणी पाण्यामध्ये शॉक लागून मुलीचा मृत्यू झाला. मॅनहोलमध्ये माणूस पडलाय. एकूणच ही परिस्थिती आपण कशी बघतो? सरकारचा ढिसाळ कारभार याला जबाबदार आहे. सरकारचं लक्ष त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर नाही आहे. आज महायुतीचं सरकार आहे. महायुतीच्याच ताब्यात या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि नागरिकांच्या कुटुंबाचे सदस्य जर त्यांचा मृत्यू असा होत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे, त्या कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे ज्यांच्यामुळं त्यांच्या परिवारातल्या सदस्याचा मृत्यू झाला. त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे. कोणीतरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आज कोणीही ही जबाबदारी स्वीकारायला तयार नाही आहे. आज ते कुटुंब हे पाहतंय आणि त्याला त्याची उत्तरं मिळत नाही आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की सरकारनं संवेदना दाखवल्या पाहिजेत आणि यावर जे दोषी असतील त्यांच्यावर दोष निश्चित करून कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. सर, यात नक्कीच जबाबदार कोण आहे? काल कारण शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी सांगितलं हा घात नाहीये, हा अपघात नाहीये, हा घात आहे. याच्यावर नक्कीच कठोर कारवाई व्हावी. जर सत्ताधारी पक्षातूनच अशा प्रतिक्रिया येत आहेत तर मग याला नक्की जबाबदार कोण? मला असं वाटतं याच्यामध्ये राजकारण करायची गरज नाही. ही घटना घडलेली आहे. सामान्य माणसाच्या कुटुंबातला सदस्य याचा जीव गेलाय, हे सत्य आहे आणि म्हणून कोणी याच्यामध्ये राजकारण करायची गरज नाही. जे याला जबाबदार असतील त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि एखाद्याने जर राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी तो राजीनामा दिला पाहिजे. एखाद्यावर निष्काळजी एखाद्याकडून जर घडली असेल तर त्याच्यावर कायद्यानुसार गुन्हा नोंदवून कारवाई केली पाहिजे. सर, काल सभागृहामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महिला शेतकरी विधेयक सादर केलं. एकूणच या सगळ्याकडे कसं बघता? या विधेयकाकडे कसं बघता? विधेयक त्यांनी सादर केलंय. आता त्या विधेयकाचा तपशील आम्हाला समजून घ्यावा लागेल. त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर महिलांमध्ये त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहेत या जाणून घ्याव्या लागतील. मला असं वाटतं की शेतकरी हा अडचणीत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्यातूनही शेतकऱ्यांचं समाधान झालंय असं मला वाटत नाही. कारण 15-18% वर या शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही आहे. महाराष्ट्रामध्ये आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या या उच्चांकी आहेत. हे दुर्दैव आहे आणि म्हणून सरकार किती जरी विधेयक सरकारनं आणले, जमिनीवर जी परिस्थिती आहे ती जर नाही बदलली तर या विधेयकांचा काही उपयोग नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की सरकारनं शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, ज्या हमी भाव, पिकांना जो शेतीमालाला हमी भाव त्यांना हवा आहे तो हमी भाव त्यांनी दिला पाहिजे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी त्यांनी केली पाहिजे. आणि मी तर असं म्हणेन की सरकारनं आणि कृषी खात्यानं एक आयोग निर्माण केला पाहिजे जो सातत्यानं शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीच्या संदर्भामध्ये नियंत्रण ठेवेल आणि एखादा शेतकरी त्या आर्थिक परिस्थितीच्या रेषेखाली जर जाणार असेल तर तिथंच त्याला मदत करून त्या शेतकऱ्याला पुन्हा त्याच्या पायावर उभं करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारे काही नाविन्यपूर्ण सरकारनं काही उपाययोजना केल्या तरच यात काही बदल होऊ शकेल असं मला वाटतं. तर एकूणच आपण पाहिलं, काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी काल मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाला होता. यावर प्रतिक्रिया दिली. तर हे सरकारचं अपयश आहे, फेल्युअर आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी दिली आहे. मी जान्हवी जाधव, मुंबई.